मित्रांनो, एक नवीन बैल उजेडात आलाय आज. भैया ड्रायव्हर वाटेगाव यांचा कानानं गुलाल घेतलाय फायनलचा आणि सेमी फायनल 4 मध्ये पाहिला. खूप अप्रतिम अशी जोडी पाहिली. याची मुलाखत आपण घेऊयात आता. चला तर मग. नमस्कार भाऊ. नमस्ते. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? एक वेगळाच आनंद आहे आणि मोठं मैदान आहे आणि बैलानं नाव राखलंय आणि आज गुलाल घेतलंय. आनंदाबद्दल काय, ते आता दिवस प्रत्येकाची येते. ती बैल पण पाहायला पाहिजे, ती नियोजन पण तसं पाहिजे, त्याशिवाय कुठलंही यश येत नाही. बरोबर. आणि एक प्रकारे काना नाव आहे. कृष्णा बासरी कशी वाजवतो त्या पद्धतीनं त्या तालावर आज त्यानं स्पीड दाखवला आणि त्या पद्धतीनं पाहिला आज म्हणावं लागेल. काय बैल कुणाचा एक्झॅक्टली? हे बैल काना ग्रुप थेरगाव. बर. हा, तो बैल पुण्याचा आहे. त्यांचा बैल आपल्या संभा आहे. भायाडावर वाटेगाव खोरेबंधू वाटेगाव या नाव बैल पोहतो काना ग्रुप थेरगाव. बर. आज कुणासोबत पाहायला बैल? आज बैल हुबालवाडच्या मोनेबर पाहा. बर. एक वेगळा पायरा म्हणजे यापूर्वी जोडी पाहिली होती काही? नाही, ही पहिल्यांदाच जोडी पाहिली. प्रथमच नियोजन केलेलं. गाव कोणतं भाऊ तुमचं? आमचं गाव वाटेगाव. वाटेगाव म्हटलं तर या मैदानापासून जवळच आहे. एक भागातलं मैदान आणि भागातलं मैदान म्हटलं की एक आकर्षण असते प्रेक्षकांचं आणि एक तुमचा जो ग्रुप आहे त्यांचं पण कुठंतरी बैलाकडून अपेक्षा असते आणि एक बरेचसे विषय असतात असे. म्हणजे काय काय म्हणजे चाललेलं चर्चा काय चालू होती? कितव्या गटामध्ये पळालं कसं काय? आम्ही 21व्या गटात पाहिलो. आमची गाडी गटाला जरा थोडी कमी पाहिली. बैल दोन्ही पण अशी थांबत पाहिली. आम्हाला वाटत नव्हतं आमची गाडी फायनल राहिला आज सकाळी. आणखी एवढीच गाडी पाहिलेली जी ती म्हणायचं गाडी कमी पाहिली जरी बैल पोहती त्यापेक्षा आज बैल कमी पाहिली. तेव्हा मला वाटत नव्हतं गाडी फायनल राहील, तरी पण नशिबानं गाडी राहिली फायनल. सेमीला अटीतटीचे लढत होते. एक म्हणजे काय चाललेलं मनामध्ये? काय चाललेलं त्यावेळेस मनामध्ये? म्हणजे सगळ्यांनी भ्याच की आता जी मोठी गाडी आहे त्या मोठ्या गाडीने आता भेलच पाहिजे. 1-2 नंबरच्या गाड्यात आपली गरिबांची बैल कुठेतरी राहणार ते आहेच की, हुरहुर आहेच की मनात. त्यातनं पण आपली गाडी राहिली फायनलला आणि जिंकल्यानंतर जल्लोष म्हणजे तो एक वेगळाच आणि चेहऱ्यावरच जे म्हणजे समाधान म्हणावं लागेल. चेहऱ्यावर समाधान होणारच की, कारण की एवढ्या मोठ्या मैदानात आपली गरिबांची बैल राहणार फायनल म्हटल्यावर चेहऱ्यावर आनंद होणार सगळं होणार. बैल पळला तर कोण गरीब नसते, कारण काय बैल पळल्यावर सगळं साध्य होतं म्हणतात. कारण जोपर्यंत बैल पळत नाही तोपर्यंत म्हणजे चर्चा जरा कमी असते थोडीशी. एक प्रकार बैल पाहिजे, बैलाशिवाय चर्चा नाही बैलगाडी क्षेत्रात. या बैलगाडी क्षेत्रात जर बैल असला आणि नियोजन असलं तरी या बैलगाडी क्षेत्रात नाव होतं. नाहीतर 4-5 नंबरची बैल 1-2 नंबरच्या अड्ड्यात राहत नाहीत आणि नियोजन लागतं तसं. एक प्रकारे आपल्या कानाचा इतिहास काय सांगाल? कुठून घेतलेला वगैरे कसं काय त्याचं? हे काना पुण्यातला आहे. काना पुण्यात होता थेरगाव. ती काय पोरं फक्त ह्यालाच पावायची बिनजोडला. बैलांना बिनजोड भरपूर केले. त्या चांगल्या गाड्या मारल्या बैलांना. आदतपणापासून टॉपला पोहोचते. हे तिकडे काना मुळशीत बैल हे फेमस आहे. ती इकडे आले आपण पावायला लागल्यापासून एक पहिल्या अड्यापासून बैल गुलालात कायम आहे. बरचा दिवस आलाय. पण यापूर्वी तुम्ही म्हटलं तसं बिनजोडला पळायचं तो, यापूर्वी गुलाल वगैरे किती झाली कसं काय? बिनजोड ती त्यांच्या तिकडे खूप केले बैलांना. बैल मोठ्या मोठ्या अड्ड्यात पाहायचा बैल फायनल राहायचा. आणि बैल तेव्हा वारका होता. तेव्हा बैलांना चांगल्या गाड्या मारल्या त्या. काय काय अडचणी आल्या? म्हणजे भरपूर अडचणी येतात बैलगाडी क्षेत्रात असं, म्हणजे असंख्य अशा अडचणी आहेत. पण काय काय अशा बैल पळवताना कानाला ज्यावेळेस तुम्ही पैरे झाले पर नियोजन झालं, काय काय अडचणी आली? पैरे काय, आपलं बाह्या ड्रायव्हर आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी. बाह्यामुळे कोण बैल नाही म्हणत नाही. फक्त आमचा बाह्या कसा आहे, गोरगरिबांच्यानं पैरेवर करत जायचं एवढं आमच्या बाह्या डोक्यात असते. बाह्याचं काय डायरेक्ट मोठा बैल घालावा आणि एकदम मोठं नियोजन करा असं काय नसते आमच्या बाह्या डोक्यात. बाह्या बारक्या बैलापासून नियोजन करत करत वर पात्र जातो. म्हणजे सर्वसामान्यांना घेऊन सर्वसामान्यांनी वर घेत जातो. बाह्याचा डायरेक्ट आबाला हात लावायचा येत नाही का? दीदी पण आहे आपल्या समोर. काय सांगशील? म्हणजे मुली फार कमी असतात या क्षेत्रामध्ये आणि नक्कीच कासाला धरून थांबले म्हणजे खरं मानलं पाहिजे एक प्रकारे. ती बारकी असल्यापासून आमच्या घरात एक बैल आहे चण्या. तो बैल धरा बिरा असते, तिला फक्त बैल मारत नाही. तो चण्या बैल धरा, हे पण बैल कोणाला मारत नाही. दीदीकडे येऊयात आपण. दीदी नमस्कार. नमस्कार. नाव सांग तुझं? आरती सुदाम खवरे. बर. काय सांगशील? आज कानानं नाव राखलंय आणि भागातलं मोठं मैदान आणि एक प्रकारे तुमची पण अपेक्षा असणार आहे सकाळी ज्यावेळेस तुम्ही आलेला आणि आज कानाच्या अंगावर म्हणजे गुलाल पडलेलाच आहे म्हणावं लागेल एक प्रकारे. थोड्या वेळानं तुम्ही टाकणार आहात गुलाल. काय सांगशील त्याबद्दल? आम्ही एवढ्या मोठ्या मैदानात राहिलो त्यामुळे आम्हाला आनंद आहे आणि आमचा बैल गरीब घराण्यातला असा
आणि आज पहिल्यांदा मोठ्या मैदानात राहिला. बर बर बर. कितवीत आहेस तू? 8वी. 8वीत. केव्हापासून नाद आहे हा? हा नाद 4वी-5वी पासून. 4वी-5वी पासून. काय कॉलेजमध्ये आता चर्चा होणार कानाची आणि काय म्हणजे चर्चा काय असते मैत्रिणींमध्ये? आता काय मग काय विषयच नाही आज. चर्चा खूप असते. हा. मुद्दा ती शाळेतच जात नाही. शाळेत जाते. बैल असली इकडे बैल नसली तर शाळेत सरांनी तसं नाही दीदी, कसं आहे पहिलं शाळा महत्वाची. नाही शाळेत जाते पण बैल असल्याच जायत नाही. बरोबर. आणि सरांनी सगळ्यांनी नाद लावला हा. सरांनी माहीत झाली जेव्हा शाळेत नसेल तेव्हा ही मैदानाला गेलेली आहे. आणि आमचं वडापाव दुकान आहे सगळं. बरोबर. सर्व व्यवसाय बघून हा नाद जोपासताय. हो. कशाचं दुकान आहे तुमचं? आमचं दुकान भजी, वडापाव, गुलाल बर. सगळं आहे. म्हणजे पारंपरिक नाद आहे तुम्हाला एक प्रकारे. कानाबद्दल काय सांगशील? काना आमच्याकडं 3 महिने झाला आलाय. बर. त्याच्या आम्ही 5-6 अड्डा केलं. बर. परत आज हा मुळशीला पण गेलता. तिथं 5 नंबर केला. बर. आणि आज इथं. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच काना चांगलं नाव करत राहील इथून पुढे. धन्यवाद.